नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. तर मंडळी, विन दोघातली ही तुटेना या मालिकेचा धमाकेदार प्रोमो लॉन्च झाला आहे. आणि मंडळी, फायनली समरने त्याच्या मनातल्या भावना स्वानंदीला सांगितल्या आहेत. आणि ते नॉर्मल नाही सांगितल्या, एकदम युनिक स्टाईलमध्ये सांगितल्या आहेत. आणि हे सगळे एपिसोड आपल्याला जून महिन्यात बघायला मिळणार आहे. तर आता वळूयात आजच्या एपिसोडकडे. आजच्या एपिसोडमध्ये मंडळी खूप ड्रामा दाखवला आहे आणि स्वानंदीने अंशुमनचा पार पान उतारा केलेला आहे. मल्लिकाला काय ते आवडलेलं नसतं मंडळी, पण काय बोलणार स्वानंदी समोर. मंडळी, स्वानंदीने अंशुमनचा कसा पान उतारा केलेला आहे ना ते आपल्याला कळेलच. पण इकडे मल्लिका गडबडीमध्ये आजीच्या रूममध्ये येते आणि आजीला म्हणते, आजी आपण काय करायचं उद्याचं. आजीला काही कळत नाही मंडळी की ही कशाबद्दल बोलते. आजी तिला विचारतात पण कशाबद्दल बोलते आणि काय करायचं. आता मल्लिका म्हणते सुपारीचं. ते ना अनुष्काच्या घरच्यांचा फोन येतो आहे की नक्की काय करायचं म्हणून. आता आजींना काय हे पटलेलं नसतं मंडळी, कारण आजीला असं वाटत असतं की ही खूप घाई होती आहे. आणि बरोबरच आहे ना मंडळी, मल्लिकाला जास्तच घाई झालेली आहे तिच्या मुलाच्या लग्नाची. आणि असणारच ना, तिच्या मुलाचे एवढे कारनामे आहेत. थोडी जरी कल्पना त्या मुलीवाल्यांना कळली ना तर ते लगेच लग्न तोडतील. म्हणूनच ही मल्लिका खूप घाई करत असते. पण आजींना दुसरंच टेन्शन आलेलं असतं की स्वानंदीच्या बाबांना शुद्ध आली की नाही. आजी मल्लिकाला म्हणतात पण, अगं आपल्या घरात मेडिकल इमर्जन्सी असताना आपण कसं काय उद्या सुपारीचा कार्यक्रम करायचा. आता मल्लिकाकडे कसे उत्तरं असतात माहिती आहे ना मंडळी. मल्लिका लगेच म्हणते की स्वानंदीच्या बाबांना शुद्ध आली पण, आणि इव्हाना ते घरी पण पोहोचले असतील. आता आजींना हे ऐकून बरं वाटतं मंडळी. आता मल्लिकाला तर पॉइंटच भेटतो. मल्लिका लगेच म्हणते आता करायचं ना, आता आपली मेडिकल इमर्जन्सी तर सॉल्व झाली, पण अनुष्का त्यांची मेडिकल इमर्जन्सी आहे ना मंडळी. अनुष्काची आजी आजारी असते आणि म्हणून ती लोक पण घाई करत असतात की आजी आहे तर तिच्या नजरेसमोर अनुष्काचं लग्न होईल. आणि याच गोष्टीचा फायदा मल्लिका पण घेत असते. आता आजी म्हणतात ठीक आहे, तू या बाबतीत ना समरशी बोल, बाकी मी आताच देवापुढे साखर ठेवून येते. आणि आजी एवढं बोलून देवापुढे साखर ठेवायला जातात. आता आजी गेल्यानंतर ना मल्लिका त्यांच्या मागून बडबड करू लागते. मल्लिका म्हणते इथे स्वानंदीच्या बाबांसाठी साखर ठेवली जाते आणि माझ्या अंशूचं चांगलं होतं आहे ते नाही बघवत त्यांना. आता मंडळी, आजींना तिच्या नातवाबद्दल चांगलं बघवत नाही असं असू शकतं का. पण आजींनाही माहिती की अंशुमन कसा आहे आणि एखाद्या मुलीची जबाबदारी घेणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे ना मंडळी. दुसऱ्यांची मुलगी आपल्या घरी येणार, तिला नीट सांभाळलं पण पाहिजे. आता अंशुमन तर त्या लायकीचा नाही आहे मंडळी का एखाद्या मुलीची रिस्पेक्ट करेल, एखाद्या मुलीला व्यवस्थित सांभाळेल. आता चिंकीचंच आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं आहे, तिचा किती फायदा घेतला आहे आणि आता लग्न करतो आहे. त्या मुलीसोबत पण असंच वागणार आहे, त्याला जरा पण इज्जत करता येत नाही मुलींची. असो, इकडे समर स्वानंदीच्या बाबांशी बोलून बाहेर येतो. स्वानंदी हॉलमध्येच बसलेली असते. स्वानंदी समरला बघून म्हणते आता बाबा कसे आहेत. समर म्हणतो आता आराम करता आहेत. तेवढ्यात ना मल्लिकाचा फोन येतो समरला. समर फोन उचलतो. आता मंडळी, मल्लिका कसे नाटक करते ना ते बघाच. मल्लिका समरला म्हणते समर, आता उद्या आपण सुपारीचा कार्यक्रम करायचा का. नाही म्हणजे अनुष्काच्या ना आजीची तब्येत खूप सिरियस आहे, म्हणजे काहीही होऊ शकतं, म्हणून ना त्यांना थोडी घाई आहे. आपण करायचं का उद्या. मंडळी, खरं तर हिलाच घाई झालेली असते, पण अनुष्काच्या घरच्यांचं कारण देऊन हिला समरचा होकार हवा असतो. मंडळी, आता समर फॅमिलीसाठी किती वेडा आहे हे आपल्याला माहितीच आहे. समर लगेच म्हणतो हो हो काकू, चालेल ना, तर तू जसं म्हणशील तसं करूयात आपण उद्या. आता समर स्वतःच म्हणतो की आता स्वानंदीची बाबांची तब्येत ठीक आहे. आता मल्लिकाला काही कळत नाही. मल्लिका लगेच म्हणते की अरे मी तेच विचारणार होते का कशी आहे तब्येत, खरं तर मी यासाठीच कॉल केलेला होता. आता मंडळी, आपल्याला तर माहीतच आहे ही किती स्वार्थी बाई आहे. हिने स्वतःच्या मुलासाठी समरला फोन केलेला असतो, पण आता नाटक करून म्हणते की स्वानंदीच्या बाबांची तब्येत विचारण्यासाठी फोन केलेला असतो. आता मल्लिका म्हणते समर, येताना ना स्वानंदीला पण घेऊन ये, म्हणजे उद्याची तयारी करायला लागेल. तयारी म्हणजे मोठी सून आहे ना, ती असली की जरा बरं होईल.
आता मंडळी समर ना एकदम मस्त बाजू घेतो हा स्वानंदीची आणि म्हणतो की काकू आता स्वानंदी मॅडमांच्या बाबांना त्यांची गरज आहे आणि त्यांना राहू दे इथे, जी काय तयारी करायची असेल ना ती मी करतो ना आल्यावर. आता मंडळी बघा, नवरा असावा तर असा किती सांभाळून घेतो आहे स्वानंदीला. दुसरं कोणी असताना तर बोललं असतं की घरात कार्यक्रम आहे, तुम्ही चला, आता बाबांना घरी आणलं आहे ना, मग तुम्हाला इथे थांबायची गरज नाही आहे. पण समोर खूप सांभाळून घेतो. आता ना काकू फोन ठेवते आणि फोन ठेवल्यावर स्वतःच बडबड करू लागते. आता इथे एवढी तयारी कोण करणार, तिथे राहू दे म्हणे, मलाच करावं लागेल सगळं. इकडे ना समर म्हणतो की उद्या अंशुमनचा सुपारीचा कार्यक्रम आहे, तर मला आता निघावं लागेल. स्वानंदी म्हणते मी पण येऊ का? समर म्हणतो नाही नाही, तुम्ही नका येऊ, मी बघेल काय करायचं ते, तुम्ही इथे बाबांजवळच थांबा, आता मी येतो. आणि समर तिकडनं जातो. मंडळी समर ना खूप समजूतदार आहे आणि खूप सांभाळून घेतो स्वानंदीला. तसं बघायला गेलं तर स्वानंदी पण तशीच आहे, समजूतदार. पण समर पण खूप समजून घेतो आणि तिच्या फॅमिलीला पण सपोर्ट करतो. असं जर का नवरा बायकोचं नातं असेल ना, तर माणूस आयुष्यभर सुखी राहील. मंडळी आणि ना अंशुमनच्या लग्नाची एवढी घाई करता आहेत ना, त्यांनी एक पॉईंट विसरलाच की मागच्या एपिसोडमध्ये ते वेगळं बोलले होते आणि या एपिसोडमध्ये वेगळे बोलले आहेत. काय नक्की बोलले आहेत ना ते कळेलच पुढे. मंडळी इकडे राजवाड्यांच्या घरात सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असते. अर्पिता ज्वेलर्सला बोलवून दागिने चॉईस करत असते आणि मल्लिका पण खूप गडबडीत असते. नोकरांना इकडे तिकडे काम लावत असते आणि खूप चिडलेली असते, तिच्या मनासारखं काम होत नसतं म्हणून. इतक्यात ना बिचारी चिंगी ज्यूस घेऊन येते. आता मंडळी अर्पिता तिचा इतका इन्सल्ट करते ना, पण नोकर असल्यामुळे तिला काही बोलता येत नाही. खरं तर चोरी ना या अंशुमनने केलेली असते, पण तिलाच सगळं ऐकून घ्यावं लागतं. बघा मंडळी अर्पिता काय बोलते. आता चिंगी ज्यूस तिथे ठेवते. तेवढ्यात अर्पिता मल्लिकाला म्हणते मम्मा, मला ना यांना इकडे बोलवायलाच नको हवं होतं. मल्लिका लगेच म्हणते अप्पी तू काय बोलते आहेस ना ते मला कळतं आहे, पण ना आपल्याकडे एवढा टाईम नव्हता की बाहेर जाऊन खरेदी करायला. मंडळी अप्पीला म्हणायचं असतं की हे दागिने बघून चिंगी परत एकदा चोरी करेल, पण खरा चोर कोण आहे ही आपल्याला पण माहिती आहे आणि खरं तर मल्लिकाला पण माहिती आहे की अंशुमनने चोरी केलेली असते आणि ती चैन पण अंशुमनने चिंगीला दिलेली असते. तरीही ही मुद्दाम चिंगीला त्रास देण्यासाठी बोलत असते आणि तिचा इन्सल्ट करत असते. आता ना मंडळी बिचारी चिंगी मान खाली घालून सगळं ऐकत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं. अर्पिता ना लगेच तिला बघून सगळे ज्वेलरीचे बॉक्स बंद करते आणि म्हणते आता व्यवस्थित सांभाळून ठेवायला लागतील हे दागिने, नाहीतर हे पण गायब होईल. या मुलीचा काय भरोसा नाही. आता मल्लिका ना तिच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते झालं ना तुझं काम, आता जा, तुझं काम किचनमध्ये आहे, इथे थांबू नकोस. बिचारी चिंगी काहीही नाही बोलत. आता मल्लिका ना खूप चिडते आणि म्हणते या स्वानंदीमुळे झालेलं आहे सगळं, सगळ्या नोकरांना ना डोक्यावर चढून ठेवलं आहे. पण मंडळी नोकर असले तरी ते पण माणसंच आहेत आणि त्यांना पण जीव लावला ना तर ते पण आपल्यासाठी जीव देतात. पण आपण जर का त्यांना पायाखाली ठेवलं तर ते आपल्यासोबत तसंच वागणार ना मंडळी. एखाद्याच्या मजबुरीचा एवढा पण फायदा नाही घेतला पाहिजे. पण या मल्लिकाला काय समजणार, तिला फक्त पैसाच दिसतो. पैशाशिवाय तिला काय दिसतं का? तरी बरं की तिने कष्टाने नाही कमवलेलं. बिचारा समर कष्ट करतो आणि हे मायलेक चोरी करतात. दुसरं काय येतं यांना? आणि स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी दुसऱ्यांचं नाव पुढं करायचं. बिचारी चिंगी तिकडनं निघून जाते. आता मल्लिका चिंगीला जाता जाताच म्हणते की मी तुझ्या वहिनीसारखी नाही आहे नोकरांना डोक्यावर चढून ठेवायला, आणि निघ आता इथनं, तुझी जी कामं आहेत ना तीच कर, इथे थांबायची गरज नाही. बिचारी चिंगी रडत रडत तिकडनं जाते. मंडळी इकडे ना स्वानंदी तिच्या बाबांना भरवत असते आणि हा भाग बघायला ना खूप मस्त वाटतं मंडळी. शेवट कसं आहे ना, लहानपणी आईबाप मुलांना भरवतात आणि म्हातारपणात मुलांनी त्यांना सांभाळलं, त्यांना खाऊ पिऊ घातलं तर आईवडिलांनाही बरं वाटतं. आणि खरं तर असंच हवं, कारण आत्ताची पिढी ना आईबापांना अजिबात सांभाळायला बघत नाही. आईबाप मुलांसाठी किती काही काही करतात, लहानाचं मोठं करतात, पण म्हाताऱ्या झाल्यावर त्यांच्याकडे लक्षसुद्धा देत नाही ही मुलं. पण हा सीन बघून ना खरंच भारी वाटतं. मुलं असावीत तर स्वानंदीसारखी. आता ना स्वानंदी बाबांना भरवते आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात तू मला का भरवते आहेस,
स्वानंदी म्हणते, लहानपणी तुम्ही आम्हाला भरवलं होतं ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात, अगं ते आमचं कर्तव्य होतं. आता स्वानंदी मस्त उत्तर देते हा मंडळी. स्वानंदी म्हणते, मग म्हातारपणात तुमची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. आता परत स्वानंदीचे बाबा म्हणतात, अगं पण तुला तुझी काळजी घ्यायला पाहिजे ना. म्हातारपणात माझा तुम्हाला त्रास होणं हे मला अजिबात आवडत नाही. आता स्वानंदी मस्त बोलते हा, बाबा जेव्हा आम्हाला गरज होती त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांभाळलं, मग आता तुम्हाला आमची गरज आहे तर आम्ही तुम्हाला सांभाळलंच पाहिजे ना. आणि तुमचा त्रास वगैरे काही होत नाही आहे. तुम्ही माझी सपोर्ट सिस्टम आहात आणि असंच असलं पाहिजे मंडळी. आई बाबा हे आपले सपोर्ट सिस्टमच असतात. कुठल्याही अडचणीच्या वेळेस आपल्याला साथ देणारे असतात. आता ना स्वानंदीचे बाबा भीतीपोटी स्वानंदीला म्हणतात, स्वानंदी तुला कोणी काही बोललं का? म्हणजे नॉर्मली विचारतोय मी. पण मंडळी स्वानंदी किती हुशार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि माणसाचं बोलणं, त्याचं चेहऱ्याचे हावभाव हे सगळं बघून ना स्वानंदीला लगेच कळतं की काहीतरी गडबड आहे किंवा या माणसाला काहीतरी टेन्शन आहे. हे गुण मात्र स्वानंदीमध्ये एकदम भरभरून भरले आहेत आणि माणसं लगेच ओळखता येतात तिला. आता स्वानंदी म्हणते, बाबा काही झालं आहे का? म्हणजे असं का बोलतायत तुम्ही? स्वानंदीचे बाबा म्हणतात, नाही ग असंच नॉर्मल बोलतो आहे, पण आता तुलाच स्वतःला जपायला लागेल, स्वतःची काळजी घ्यायला लागेल. आता स्वानंदीला थोडंसं डाऊटच येतो. स्वानंदी म्हणते, बाबा आणि आई मला म्हणत होती की तुम्ही तातडीने माझ्याकडे येत होतात, काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला. आता स्वानंदीचे बाबा ना सांगायलाच जातात तेवढ्यात ना स्टॉप होतात आणि त्यांना आठवतं अंशुमनने दिलेली धमकी की ते जर का तिला काही बोलले ना तर स्वानंदीच्या जीवाला धोका असू शकतो. स्वानंदीच्या काळजीपोटी ते स्वानंदीला काहीच सांगत नाही. आता स्वानंदीला ते उडवाउडीचे उत्तरं देतात. स्वानंदीला ते म्हणतात की नाही, जरा डोक्याला लागलं आहे ना तर मला आठवत नाहीये. आता स्वानंदी ही गोष्ट समजून घेते. स्वानंदी म्हणते, ठीक आहे, तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ आणि आठवत नाही म्हणजे काही महत्त्वाचं नसेल. मंडळी पण स्वानंदीच्या बाबांनी जर का स्वानंदीला हे सगळं सांगितलं असतं ना तर थोडेसे प्रॉब्लेम कमी झाले असते आणि त्या अंशुमनच्या काय धमकीला घाबरतात. एकदा जर का कळालं ना तर समोर त्याला लाथ मारून घराबाहेर काढणार आहे. हे तर होणारच आहे मंडळी, कारण ना सगळ्या गोष्टी आता एक एक करून समोर येणार आहेत आणि मोठा धमाका होणार आहे. हा अंदाज माझा नक्की खरा ठरणार आहे की चिंगी आणि अंशुमनचं लग्न होईल आणि ते सुद्धा समरच लावून देणार आहे हा मंडळी. आता स्वानंदी तिच्या बाबांना म्हणते, तुम्ही माझी काळजी नका करू, स्वतःला जपा आणि लवकर बरे व्हा. एवढं बोलून स्वानंदी तिकडनं बाहेर जाते. आता इकडे मल्लिका अंशुमनच्या रूममध्ये येते आणि चिंगीलाही सोबत घेऊन येते. त्याच्यासाठी कपडे आणि बूट घेऊन आलेली असते. आता ना मल्लिकाला बघून अंशुमन म्हणतो, मम्मा नॉक करून यायचं ना, प्रायव्हसी असते. आता मल्लिका कशी आहे माहिती आहे ना. मल्लिका लगेच म्हणते, कसली प्रायव्हसी? आता अंशुमन काही बोलत नाही. आता मल्लिकाच म्हणते, हे बघ तुझ्यासाठी ना कपडे आणि शूज आणले आहेत, ट्राय करून बघ बरं. आता मंडळी अंशुमनना असं दाखवतो की त्याला हे लग्न करायचंच नाही आहे आणि मनाविरुद्ध हे लग्नासाठी तयार झालेलं आहे. कारण चिंगी तिथे असते ना, चिंगीला दाखवायला हवं, नाहीतर चिंगी लगेच सगळ्यांना सांगून टाकेल की अंशुमनने माझा फायदा वगैरे घेतला म्हणून. तिला दिसण्यासाठी तो असं दाखवतो की तो या लग्नापासून खुश नाही आहे आणि मनाविरुद्ध लग्न करतो आहे. पण मंडळी आपल्याला तर माहिती आहे का अंशुमनच्या मनात काय आहे. त्याला कोणतीही मुलगी चालेल, फक्त त्याचा फायदा महत्त्वाचा असतो. पण मल्लिका ना मंडळी इथे खूप खुश असते. आता मल्लिका चिंगीला म्हणते, हे कपडे ना तिथे ठेव. अंशुमन म्हणतो, मम्मा हे कशासाठी कराय, मला खूप बोर होतं हे सगळं करायला. मल्लिका म्हणते, बोर कसलं, तुझं फायनली लग्न होतं आहे आणि मी खूप खुश आहे, तू पण खुश व्हायला पाहिजे. आता अंशुमनना असंच तोंड पाडून उभं असतो चिंगीला दाखवण्यासाठी. आता मंडळी चिंगी ते कपडे आणि शूज त्याच्या बेडवर ठेवते. आता मल्लिका तिचा पान उतारा करण्यासाठी ना परत तिच्यावर ओरडते आणि म्हणते, तुझा पगार जेवढा नाही आहे ना त्याच्या 50 पट महाग हे कपडे आहेत, तुझी लायकी तरी आहे का, नीट ठेवते. चिंगी बिचारी खाली मान घालून उभी असते. आता मल्लिकाचा अतिच होता हा मंडळी. मल्लिका चिंगीला म्हणते, त्याला बूट ट्राय करण्यासाठी मदत कर. म्हणजे मल्लिका चिंगीला अंशुमनच्या पायाशी जायला सांगते. आता अंशुमन एवढं तरी तिच्यावर उपकार करतो की तिला म्हणतो, नको नको, मी करेल. आता मल्लिकाला काय हे पटत नाही. मल्लिका लगेच म्हणते, अरे नोकर आहे ती, हिचं काम आहे हे.
आता तरी या चिंगीला कळलं असेल का तिची लायकी काय आहे या घरात. चिंगीला एवढं पण समजत नाही आहे की अशा व्यक्तीच्या मागे लागली आहे की त्यालाही जरा पण तिची किंमत नाही आहे. तिला उलट शिकून वगैरे चांगला मुलगा मिळेल आणि स्वानंदी पण तेच समजवत असते. पण मंडळी लहान असल्यामुळे ना तिला काहीच कळत नाही आपण काय करतो आहे, काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हेही कळत नाही. आता अंशुमन तिला म्हणतो, तू नको मला मदत करू, मी माझं मी करेल, जा तू इथनं. मंडळी आता ना चिंगी खूप रागात तिथनं निघून जाते. हे बघून ना मल्लिका खूप चिडते आणि म्हणते, हिची लायकी तरी आहे का आणि काय ॲटिट्यूड दाखवते आहे ही. आता अंशुमन म्हणतो, जाऊ दे मम्मा. मल्लिका आता अंशुमनला सांगते, लवकर रेडी हो आणि खाली ये. आणि मल्लिका तिथनं निघून जाते. मंडळी हा सीन बघायला ना खूप मजा येते. आजी अर्पिताचा असा पान उतारा करते ना की अर्पिताचं तोंड बघण्यासारखं होतं. कशासाठी करते ना ते बघाच. इकडे स्वानंदी गुरुजींना मदत करत असते. पूजेसाठी काय लागणार आहे का. तेवढ्यात समर तिथे येतो. समर स्वानंदीला बघून म्हणतो, तुम्ही कधी आलात. स्वानंदी म्हणते, अहो तुमचं लक्ष नव्हतं, मगाशीच आले मी. आता समर ना स्वानंदीला तिच्या बाबांबद्दल बोलू लागतो. मला ना बाबांची जरा काळजी वाटते, ते ना तुमचीच काळजी करत होते. स्वानंदी म्हणते, हो माझ्याशी पण त्याच विषयी बोलत होते येताने, जाऊ दे. समर म्हणतो, कदाचित ना त्यांना या सगळ्यामुळे धक्का बसला असेल. स्वानंदी म्हणते, हो तेवढंच असू दे बस. समर स्वानंदी एकमेकांशी बोलत असतात ना ते आजी बाजूला बसून हे सगळं बघत असतात. आजींना दोघं एकमेकांसोबत बोलताना बघून बरं वाटत असतं. तेवढ्यात अर्पिता येते. चांगल्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा ना हे मल्लिका, अर्पिता आणि अंशुमनला चांगलंच कळतं. मंडळी मुद्दम त्यांना टोमणा मारते की दादा स्वानंदीला मदत करतोय वाटतं. समर काही बोलत नाही. आता अर्पिता पुढे म्हणते की तुमच्या लग्नात नाही ना असे विधी झाले, तुमचं लग्न असं होतं की कधी उरकतंय असं झालेलं. आता मंडळी आजींना काही हे पटत नाही. आजी लगेच उत्तर देतात ना, इतकं भारी उत्तर देतात ना, अर्पिताचं तोंड एकदम बारीक होतं. आता आजी म्हणतात, अर्पिता एक दोन विधी राहिला ना तर काही फरक पडत नाही, पण आता बघ ते किती छान संसार करतायत. शिक जरा तुझ्या दादाकडून संसार कसा करायचा. आता हा शब्द मंडळी अर्पिताला खूप लागतो आणि अर्पिता म्हणते, जी माझ्या संसारावर नको घसरूस तू लगेच. आता आजी म्हणतात, मग तू आता कामाचं बघ, कारण ना पाहुणे येतच असतील. खायचं प्यायचं बघ रेडी झालं आहे का. आजी आणि अर्पिता हे सगळं बोलतच असतात. तेवढे ना अनुष्काचे मम्मी पप्पा आणि अनुष्का तिकडे दारात येतात. आता अर्पिता त्यांना बघून ना त्यांचं स्वागत करायला दारात जाते आणि अर्पिता अनुष्काला म्हणते, गोड दिसते आहेस. पण मंडळी एक बोलू का, मला अनुष्का जरा पण आवडलेली नाहीये मंडळी. तिने ना एकतर ऑरेंज कलरची साडी घातलेली असते. ॲटलीस्ट जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होता ना त्यावेळेस तरी व्यवस्थित दिसत होती. आज ना अजिबात चांगली दिसत नसते. तिच्यापेक्षा तर सुंदर चिंगी आहे. आता ना ते सगळे आतमध्ये येतात. अनुष्का पूजेजवळ बसते. आता अनुष्काची मम्मी सगळ्यांना म्हणते, सॉरी हा आम्ही जरा घाई करतो आहे, पण तिच्या आजीची तब्येत जरा सिरियसच आहे. त्यांच्या समोरच हे सगळं कार्य झालं ना तर बरं होईल. आता आजी पण म्हणतात, ठीक आहे आम्ही समजू शकतो, तुम्ही नका तेवढं टेन्शन घेऊ. आता समर पण म्हणतो, सगळं कार्य व्यवस्थित होईल. इकडे ना लगेच अनुष्काचे पप्पा म्हणतात की नवरा मुलगा कुठे आहे. तेवढ्यात अंशुमन तिथे येतो आणि अनुष्काच्या बाजूला जाऊन बसतो. इकडे ना मंडळी चिंगी पण एका कोपऱ्यात उभे राहून हे सगळं बघत असते. मला ना खरं तर चिंगीचा चेहराच बघवत नव्हता मंडळी. एवढा बारीक झालेला असतो ना बिचारी, तिच्या मनातली भावना तिलाच माहिती खालवर होत असेल. आणि एवढा रडवलेला झालेला आहे ना चेहरा तिचा, रडून रडून बिचारीने चेहरा बारीक केलेला असतो. पण काय करणार, तिची चॉईसच अशी आहे की ज्याला जरा पण तिची कदर नाही आहे. आणि अंशुमन जेव्हा पूजेला बसतो ना मंडळी, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सरळ दिसतो आहे. पण चिंगीला कसं कळत नाही हे काय माहिती. आता ना मंडळी पूजा सुरू होते आणि फायनली अंशुमनच्या लग्नाची सुपारी फुटते. आता सुपारी फुटल्यावर ना सगळेजण म्हणतात, एकमेकांचं तोंड गोड करा. तिथे काय मिठाई नसते मंडळी. तर मल्लिका लगेच चिंगीला आवाज देते की चिंगी मिठाई घेऊन ये. पण मंडळी चिंगी ना दुसऱ्याच विचारात असते. तिला काही कळतच नाही. चिंगी तिथे ठेवलेला ज्यूसचा ग्लासेस उचलते आणि घेऊन येत असते. तेवढ्यात मल्लिका तिच्यावर खूप ओरडते आणि म्हणते, अगं मिठाई सांगितली तुला. आता स्वानंदीला थोडा डाऊटच येतो मंडळी, का ही चिंगी असं का वागते आहे. चिंगी सगळ्यांना सॉरी सॉरी बोलते आणि किचनमध्ये जाते. आता स्वानंदी स्वतःच बोलते की मी घेऊन येते मिठाई आणि स्वानंदीही तिच्या मागोमाग किचनमध्ये जाते. मंडळी स्वानंदी गेल्यानंतर ना अनुष्काची मम्मी लगेच म्हणते की आता तर हा कार्यक्रम पार पडला,
आपण ना लगेच उद्या मेहंदी आणि परवा लग्न करून टाकू. मंडळी, मला ना हे काही कळालं नाही, कारण मुली बघण्याच्या कार्यक्रममध्ये गुरुजींनी सांगितलं असतं 29-30 तारखेला साखरपुडा करू, आणि आता हे सगळे लगेच लग्नाचं बोलत आहेत. चांगलंच आहे, कारण ना जर का परवा वगैरे लग्न ठेवलं ना तर अंशुमनची आता सुपारी फुटली आहे, पण लग्नामध्ये त्याच्या पापाचा घडा नक्की फुटणार आहे मंडळी. आता अनुष्काचे पप्पा म्हणतात की आता देण्याघेण्याचं बोलूयात. आता समर म्हणतो आम्हाला काही नको आहे, पण इकडे मल्लिका मोठेपणा करायचं म्हणून लगेच म्हणते की आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्या, बाकी आमच्या देवाच्या कृपेने भरपूर आहे. आता आपल्याला माहिती आहे मंडळी, ही मल्लिका पैशांसाठी कशी आहे ते, आणि हिला जेवढं दिलं तेवढं कमीच आहे, पण त्यांना दाखवण्यासाठी ही बोलत असते. स्वानंदीने मस्त पान उतारा केलेला आहे हा या मल्लिकेचा, बघायला मिळेलच तुम्हाला. आता समरही म्हणतो तुम्हाला तुमच्या मुलीसाठी जे काय करायचं आहे ते करा, पण आमची अशी काहीही अपेक्षा नाही आहे. आता अनुष्काचे पप्पा म्हणतात तुमच्या एवढं नाही, पण करोडोचा बिझनेस आहे आमचा पण, आणि ते सगळं आमच्या अनुष्काचं आणि जावयाचं होणार आहे. मल्लिकाला तर हेच हवं असतं मंडळी, पण समर नकार देतो त्या गोष्टींसाठी की तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा तुम्ही. हे असं झालं आहे की चोराच्या हातात तिजोरी दिल्यासारखं. अंशुमन हा चोरच आहे आणि त्याच्या हातात अनुष्काची तिजोरी लागली आहे, पण ती तिजोरी मात्र त्याला मिळणार नाही आहे मंडळी. हे मला मनापासून वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? होईल का अनुष्का आणि अंशुमनचं लग्न? मला तरी नाही वाटत. चिंगी आणि अंशुमनचंच लग्न होणार आहे आणि ते समरच लावून देणार आहे, हे मला मनापासून वाटतं आहे मंडळी. तुम्हाला काय वाटतं आहे ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, मला ना स्वानंदीचं कॅरेक्टर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का ते मला नक्की सांगा. पण स्वानंदी ना चिंगीला एकदम आईसारखं समजवून घेत असते आणि सांभाळून पण घेत असते. आता ना मंडळी, स्वानंदी मिठाई आणण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. चिंगी ना तिथे एका कोपऱ्यात उभं राहून रडत असते. स्वानंदी ते बघते आणि स्वानंदी चिंगीला आवाज देते, चिंगी तू रडतेस का? काय झालं बाळा? बघा ना मंडळी, किती प्रेमाने आणि समजवून सांगत असते स्वानंदी, बाळा वगैरे बोलत असते तिला. पण चिंगीने ना स्वानंदीला सांगायला पाहिजे मंडळी, पण जाऊ दे, स्वानंदीला तसंही कळालंच आहे, पण स्वानंदीला तसंही कळणारच आहे मंडळी, आणि ते चिंगीकडूनच कळणार आहे. आता ना चिंगी म्हणते नाही, मला ना घरची आठवण येत आहे म्हणून मी रडते. आता स्वानंदीला काही हे पटलेलं नसतं. स्वानंदी म्हणते मग तू फोन वगैरे करायचा ना, आणि तुला 2-3 दिवसापासून मी बघते आहे, तू जरा वेगळीच वागते आहे. आता ना चिंगी अंशुमनचं बोलणं आठवत असते की तो बोललेला असतो तिला की मी सगळ्यांना सगळं सांगेल, मला फक्त टाईम दे. चिंगी आता ना पार त्याच्या प्रेमामध्ये बुडालेली आहे, तिला काहीच कळत नाही काय करावं. आता चिंगी म्हणते नाही, 2-3 दिवसापासूनच आठवण येते आहे मला, जास्त दिवस मी राहिले नाही ना घर सोडून म्हणून. आता स्वानंदी म्हणते बाळा टेन्शन नको घेऊ, आपल्याला काम करायचं आहे आणि शिक्षण पण घ्यायचं आहे ना, मग थोडासा त्रास होईलच. आता स्वानंदी ना तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते आता गोड हस बघू. स्वानंदी ना चिंगीला हसायलाच लावते आणि ती तिकडनं जाते. आता स्वानंदी तिकडनं गेल्यानंतर ना चिंगी परत रडायला लागते मंडळी. आजच्या एपिसोडमध्ये ना मंडळी मला चिंगीला खरंच बघवलं नाही, बिचारीचा चेहरा एवढा पडला होता ना. जरी ही सिरियल असली ना मंडळी, तरी एखादा कॅरेक्टर एवढा इमोशनल दाखवला ना आपण पण त्याच्यासोबत अटॅच होतो मंडळी. आणि खरं तर आपल्याच डोळ्यासमोर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं जर का दुसरीकडे लग्न होत असेल तर कोणालाच नाही बघवणार. तुम्हाला काय वाटतं मंडळी? आता ना स्वानंदी मिठाई घेऊन बाहेर येते आणि अंशुमन अनुष्का एकमेकांना मिठाई भरवतात. हे बघून ना मंडळी चिंगी अजून रडू लागते की तिला बघवतच नाही ते दोघं एवढे आनंदी आहेत ते. आता अनुष्काचे पप्पा विचारतात की अंशुमन पण समररावांसोबत कंपनीत जात असेल ना कामासाठी. आता स्वानंदी काय बोलणारच असते, तेवढ्यात मल्लिका म्हणते हो हो, समर पण जातो ना ऑफिसला आणि एकदम समरच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. आता मंडळी अंशुमन काय काम करतो ना ते आपल्याला माहीतच आहे, चोरी करायचंच काम करत असतो आणि त्याच गोष्टीची शिक्षा म्हणून समरने त्याला घरी बसवलेलं असतं. स्वतःच्या मुलाचा मोठेपणा दाखवण्यासाठी मल्लिका त्यांना खोटं बोलते. आता मल्लिकाचं हे खोटं बोलणं समरलाही आवडलेलं नसतं ना स्वानंदीला आवडलेलं असतं. पण अनुष्काची मम्मी म्हणते की माझ्या मुलीने नशीब काढलं आहे, जाऊ दे आता झपाट्याने लग्नाची तयारी लागलं पाहिजे. आणि एवढं बोलून ते सगळे तिकडचा निरोप घेतात आणि जातात. आता ना मंडळी स्वानंदीच नाही तर समरसुद्धा अंशुमनचा पान उतारा करतो,
कसा करतो ना ते बघाच. आता स्वानंदी सगळे गेल्यानंतर म्हणते की मला काहीतरी बोलायचं आहे. मल्लिका म्हणते काय बोलायचं आहे. स्वानंदी म्हणते की तुम्ही खोटं का बोललात की अंशुमन काम करतो म्हणून. अंशुमन तर तसं काहीच करत नाही, अंशुमन घरीच असतो. स्वानंदी इथं चुकीचं बोलली हा. अंशुमन काहीच नाही, अंशुमन खूप करतो, पण हे गोष्टी स्वानंदीला माहिती नाहीयेत आणि ते लवकरच कळणार आहेत. आता ना मल्लिका म्हणते अगं तो आता नसेल करत, पण याआधी जायचा ना ऑफिसला आणि अगदीच त्याने काम सोडलेलं नाही आहे. नंतर तो जाईलच ना कामावर ऑफिसला. आता अर्पिता पण तिला साथ देत म्हणते की ह्या गोष्टी मुलीवाल्यांना काय सांगायच्या आणि अंशुमन आता सुधारलेला आहे. बघा मंडळी कोण बोलतं आहे, अंशुमन आणि सुधारला आहे. जरा पण सुधारला नाही आहे, उलट अजून मोठे मोठे पराक्रम करायला लागला आहे हा अंशुमन. आता ना मल्लिका म्हणते की मी आता त्याला ठणकावून सांगितलं आहे की आता शहाण्यासारखं वागायचं. बघा मंडळी, हा काय लहान आहे का याला एवढं समजावून सांगायचं शहाण्यासारखं वागायचं. मोठा झाल्यावर थोडी तरी स्वतःला अक्कल हवी ना की कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. पण या मल्लिकाचे संस्कार आहेत तर मुलं तसेच वागणार ना. आता आता अंशुमन म्हणतो हो मम्मा मी तसंच वागणार आहे. आता समरना मस्त उत्तर देतो हा मंडळी. समर सगळ्यांची बोलतीच बंद करतो. समर म्हणतो बघूयात कसा वागतोय ते, आणि हे फक्त बोलून नाही जमणार अंशुमन, तुझ्या वागण्यात पण दिसलं पाहिजे, तरच मी काहीतरी करेन. एवढं बोलून ना समर तिकडनं निघून जातो. पण बघा मंडळी, समर हा एकदम समजूतदार माणूस आहे आणि तो कोणाच्या बोलण्यावर तर नक्कीच विश्वास ठेवत नाही. त्याच्या डोळ्यांनी जे काय त्याला दिसतं आणि पटतं त्यावरच तो विश्वास ठेवतो. बरोबर ना मंडळी. समर तिकडनं गेल्यानंतर ना मल्लिका स्वानंदीला मुद्दामून विचारते की का केलं तू असं सगळं. स्वानंदी म्हणते काय केलं मी. आता मल्लिका म्हणते की मुद्दाम समोर हा विषय काढला ना तू. आता मंडळी स्वानंदी इतका जबरदस्त उत्तर देते ना त्यांना, असा टोंट मारते की त्यांना काही बोलताच येत नाही. स्वानंदी म्हणते की तुमचाच मुलगा आहे ना हा आणि तुमच्याच मुलाचं कार्य आहे, तर इथे तरी खोटेपणा नका करू. हा शब्द ना मल्लिकाला खूप लागला हा मंडळी, पण आता तिला काहीच बोलता येत नाही. एवढं बोलून स्वानंदी तिकडनं निघून जाते. इकडे ना स्वानंदीची आई स्वानंदीच्या बाबांसाठी ना सूप घेऊन आलेली असते आणि त्यांना भरवू लागते. आता स्वानंदीचे बाबा तर माहिती आहे त्यांना काही मंदाकिनी पटतच नाही. ते म्हणतात माझ्या डोक्याला लागलं आहे, माझ्या हाताला नाही लागलं, मी हाताने माझं पिऊ शकतो. आता स्वानंदीची आई म्हणते ठीक आहे प्या, पण आता जरा शांत राहा आणि याच्या त्याच्या भानगडीत पडायची गरज नाही आहे. आता स्वानंदीचे बाबा परत मंदाकिनीशी भांडायला लागतात आणि म्हणतात माझ्या समोर जर का काही खोटं घडत असेल ना तर मला शांत राहवत नाही आणि ही सगळी तुझीच चुकी आहे. मंडळी, अजून तरी स्वानंदीच्या बाबांना कळलं नाही आहे की मंदाकिनीने फोन करून हे सगळं सांगितलं आहे आणि तिच्यामुळेच हे सगळं झालं आहे. पण हे जर का कळलं ना तर मंदाकिनीला नक्कीच घराबाहेर काढतील हे. स्वानंदीचे बाबा तरीही तिलाच दोष देत म्हणतात की तुझ्यामुळेच झालं, जर का तू मला सपोर्ट केला असतास ना, माझ्यासोबत आली असती ना, तर हे सगळं घडलं नसतं. आता मंदाकिनी शांत व्हायला सांगते आणि म्हणते सोडा हे सगळं आणि त्या गोष्टीचा विचार नका करू, आपण आपलं आपलं बघू, तुम्ही नका त्या गोष्टीचा विचार करू. इकडे ना मंडळी समरने अंशुमनच्या बायकोसाठी मंगळसूत्र आणलेला असतो आणि तो मंगळसूत्र आजींना दाखवत असतो. आता समर म्हणतो आजी मला ना तू अजिबात आनंदी वाटत नाही आहे. आता आजी म्हणते आनंदित नसायला काय झालं. समर म्हणतो एरवी ना तुला दागिने दाखवले तर तू खूप आनंदी असते, पण आता जरा पण आनंदी वाटत नाही. आता आजी जे बोलते ना मंडळी ते एकदम खरं बोलते हा. आजी म्हणते की मल्लिकाना जरा घाईच करते लग्नासाठी. समर म्हणतो मला पण कळतं आहे, पण तिची पण बाजू समजून घे, तिच्या 2 मुलीची लग्न झालं, आता अंशुमनच राहिला आहे, तिला पण काळजी वाटत असेल त्याच्या लग्नाची. मंडळी, काळजी कसली, चांगलीच काळजी वाटत असेल की हा आपला मुलगा असा आहे, त्याला कोण मुलगी देणार, कुठे चांगली मुलगी भेटती आहे, तिच्यासोबत लवकर लग्न नाही झालं आणि त्यांना काय कळालं तर ती पण मुलगी जाईल हातातून. आता ना मंडळी आजी म्हणते तुझं बरोबर आहे, एखाद्या मुलीला आपल्या घरी आणायचं म्हणजे मोठी जबाबदारीच असते आणि आपला अंशुमन माहिती आहे ना मुलींशी कसा वागतो, जरा पण मुलींची इज्जत करत नाही आणि त्याचा राग तर बघितलाच आहे ना आपण. पण इथे ना मंडळी समर आजींना एकदम चांगलं समजवतो आणि म्हणतो त्याने असं काही वागलं ना तर आपण आहोतच ना तिच्यावर लक्ष ठेवायला आणि काही चुकीचं केलं ना तर कान पकडायला पण आहोत.
आता मंडळी इथेच एपिसोड संपतो, पण पुढचा धमाका इतका भारी होणार आहे ना मंडळी. लग्नातच होणार आहे, पण मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये ना स्वानंदीला मोठा प्रूफ भेटलेला आहे आणि तो प्रूफ ना चिंगीनेच दिलेला आहे. नक्की काय प्रूफ आहे ना ते पुढच्या एपिसोडमध्ये कळेल तुम्हाला. त्यासाठी ना पुढचा एपिसोड नक्की बघा. तर भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये मंडळी. माझ्या आवाजातले रिव्ह्यूज तुम्हाला आवडत असतील ना तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.